ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि विटावा परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासन विविध प्रयत्न करते. काळू धरण पूर्ण होईपर्यंत पर्यायी उपाययोजनांचा अवलंब करून या समस्येवर मात करण्यात येईल. काळू धरण पूर्ण करून ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलं. तसंच पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रिमोल्डिंग प्रकल्प राबवण्यात येतोय. त्यासाठी शासनानं नगरोत्थानमधून 240 कोटी रुपयांची तरतूदही केल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, कळवा परिसरातील पाणी टंचाईबाबत सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंब्रा, कौसा आणि कळवा भागात प्रतिदिन 130.50 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा करते. पाणी पुरवठा पूर्ण दाबानं होण्यासाठी या भागात 6 जलकुंभांची निर्मिती करण्यात येते. त्यामध्ये 2 जलकुंभ कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित 4 जलकुंभ कार्यान्वित होण्यासाठी वितरण जलवाहिनी टाकण्याचं काम प्रगतीपथावर आहे. पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रिमोल्डिंग प्रकल्प राबवण्यात येतोय. त्यासाठी शासनानं नगरोत्थानमधून 240 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. कळवा, मुंब्रा, दिवा भागासाठी 50 MLD संपूर्ण ठाणे महानगरपालिकेकरता 100 MLD पाण्याचा प्रस्ताव पालिकेनं दिला होता. त्यावर कार्यवाहीचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिलेत. तसंच MIDCच्या बारवी धरणातून महानगराला पाण्याची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाणी मागणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आली. MIDC विटावा भागात रात्री 12 ते 5 या वेळेत पाणी पुरवठा बंद करते. या भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी अतिरिक्त जलवाहिनीचं काम सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत रात्री 12 ते 5 या कालावधीत पाणी पुरवठा सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात येईल.